सो बटाटे बॉईल करायला ठेवलेत आणि साबुदाणे बनवण्यासाठी साबुदाण्याची वडे. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि ही सकाळी माझ्या नाश्त्याची तयारी, ब्राऊन ब्रेड विथ अमूल बटर. आता ह्याच्या आणि आता दुपारच्या जेवणात आहे भेंडी. तो भेंडी थोडीशी वाफवून घेतल्याच्या नंतर ना भेंडी लगेच शिजते आणि चिकटसुद्धा नाही होत. तुम्ही बघताय आता चिकटपणा पण निघून गेला आहे आणि भेंडी लगेच शिजेल आणि चिकटामध्ये काढून घेतली. हळद इडला ह्या लोकांना गरमागरम बनवून देते साबुदाण्याचे वडे. का मॉर्निंगला जे बनवले ते थंड झाले आणि हे लोक लेट उठले. 5 मिनिटात आपली भेंडीची भाजी रेडी आहे. हा खाल्ला सगळ्यांनी, साबुदाण्याचे वडे खाल्ले. पटकन ह्या लोकांना बोलली रेडी व्हा. आता हे लोक रेडी होतात. हो, ऐश्वर्या पण आता रेडी झाली. सो आता आम्ही निघतोय. ह्याला बोलतोय ना लवकर चला लवकर चला म्हणून लवकर चल लवकर. मला हे घालावे लागले. चल बंद चला 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 लवकर चला. कुठे गाडी गाडी त्याला बोलायचं ना आतमध्ये यायला म्हणा. हां तर गाडीमध्ये तर आता बसायचं आपल्याला. जस्ट बॅग बुक त्रास देते लई, म्हणजे लई त्रास देते आयशू खरं. आयशूचा एवढा कलर दिसतोय तरी पण बोलतो. इथून वेस्टर्न एक्सप्रेस हायवे खूप लांब आहे आणि आतमध्ये येण्यासाठी खूप वेळ लागतो आणि तिथून स्टेशन जवळ आहे पण वेस्टर्न हायवे खूप लांब आहे आमच्यासाठी. म्हणून आयशूचं बघा काय मॅडम माया. आणि नायगावचं एक आहे की इथे तुम्हाला रिक्षा लगेच नाही मिळणार. जसं आपल्याला आपल्या इथे म्हणजे वेस्टर्न साईडला मिळते ना तसं नाही मिळणार लगेच. इथे शेअरिंग ऑटो असतात स्पेशली आणि खूप लाईन लावावी लागते. जर तुम्हाला ओला बुक करायचं असेल या रॅपिडो बुक करायचं असेल तर लिमिटेड आहे असं, म्हणजे की तुम्हाला ऑटो मिळेल. पण मोस्टली अगर कोणी इथले जे रहिवासी आहेत त्यांनी बघितलं ना की त्या रिक्षावाल्यांना ओरडतात की तुमची रिक्षा इथं आली नाही पाहिजे. किंवा स्टेशनला कधी मी खूप वेळा पाहिलं आहे की रॅपिडो बुक करतात तो ऑलरेडी जेव्हा ते लोक येऊन उभे असतात ना वेटिंगमध्ये तर तिकडचे रिक्षावाले त्यांना ओरडतात की नेक्स्ट टाइम इधर आना नहीं चाहिए, नहीं तो तुम्हारी रिक्षा तोड देंगे किंवा तुमची बाईक तोडून टाकणार वगैरे असं त्यांना म्हणजे ओरडतात. कारण का इथलं असं आहे ना की जे इथे राहतात ना की ते लोकच इथे गाडी वगैरे चालू शकतात. सो तो खूप प्रॉब्लेम होतो त्याच्यासाठी. फायनली जवळ आलो आहे आणि आता एवढे सगळे बिल्डिंग्स बघून जरा बरं वाटते की आपण फायनली आपल्या प्लेसवर पोहोचतो आहे. आणि इथून आम्ही डायरेक्ट आता पहिला बँड्राला जाणार आहे. सवय या क्राऊड बघायची ना, एवढी गाड्यांची सवय आहे खूप. आता बस हां बोला. हां थांबा. हां हां अभी सीखेंगे. इतने दिन लाइसेंस है मेरा. हाँ तो ते अपडेट करता येतं. मी त्यांना पेरू घेतला आहे सोबत, वडे घेतले सोबत, खायच्या सगळ्या वस्तू बॅगेमध्ये भरून घेतल्या. आज बंद झाली म्हणून लवकर गाठो की लवकर तुला गाडी शिकवतो.
मग ऐश्वर्याचा कलर एवढा दिसतो तरी म्हणते नाही दिसत नाही दिसत. गाडीतच बसली आहे. मला कानातले घ्यायचे तर आम्हाला एक पीस एकदम हे वाटतं बिना कानातले. आईने डायमंड खाल्ली. मम्मी काय झालं? काय मला आईकडे जायचं लवकर. गाडीतून उतरले होते मम्मा, गर्दी बुद्धी व्हायला आहे लागली. मला, बुद्धी काय आहे? नाही नाही किती कांदे हे पण येवायला गरम व्हायला लागलं. रात्री आम्ही आलो आणि आयुषू तिथेच राहिली आणि मी आणि मोनू घरी आलो. आणि रात्री इतकं थकलो होतो की आम्ही लगेच झोपून गेलो आणि आता सकाळी नाश्ता बनवण्याची तयारी चालली आहे. सो मी आज बनवते कोथिंबीर वडी खूप दिवसानंतर. सो कोथिंबीर मी याच्यामध्ये ना चांगली गाळून घेतली जेणेकरून ह्याच्यामध्ये पाणी नसायला पाहिजे. सो तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पाणी गाळून घ्या. हे सगळं आता मी ग्राइंड करणार आहे आणि ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडेसे तीळ आणि मग ॲड करणार आहे हा वाटलेला मसाला. मीठ ऑलरेडी मी थोडंसं टाकलेलं आहे पण थोडंसं परत चवीनुसार तुम्हाला ॲड करायचं आहे. थोडीशी हळद. तर आपल्या वड्या आता तयार आहेत. मी आज खूप दिवसानंतर वड्या बनवल्यात. जेव्हा मी घरी असते तेव्हाच हे सगळं बनवते मी आणि जॉबमुळे तर मला वेळ मिळत नाही पहिली गोष्ट तर. आणि मला ना म्हणजे गावच्या पद्धतीने जेवण बनवायला आवडतं आणि खायलासुद्धा खूप आवडतं. तर मी फूडी आहे. सो मी माझ्या मुलांनासुद्धा चांगल्या चांगल्या वस्तू हेल्दी वस्तू प्रोटीनयुक्त असं काही बनवून देते घरी असल्यामुळे आणि त्यांना पण खूप आवडतं की मी घरी असावी. सो ते नेहमी असं विचार करतात की मम्मी तू घरी राहा. आधी ती पण नेहमी बोलते मम्मी तू घरी राहा मग आम्हाला मस्त मस्त छान असं जेवण म्हणजे खायला मिळेल. सो तसं पॉसिबल नाही होत मला की मी जॉब सोडून घरी बसू पण सध्या तरी म्हणूनसाठी मी घरीच आहे. सो मी काही चांगल्या अशामध्ये त्यांना जे आवडतं त्या पद्धतीने मी घरी बनवते पदार्थ जेवण. आणि कोथिंबीर वडी मला खूप आवडते. मुलांनासुद्धा खूप आवडते. अळूच्या पानाच्या वड्या पण मला खूप आवडतात आणि पुणेरी स्टाईलमध्ये मी बनवते आणि असं गावच्या पद्धतीचं जेवण मला खूप आवडतं आणि घरी आहे. सो हे सगळं पॉसिबल होतं की कोथिंबीर कापा धुवा या सगळ्या गोष्टींमध्ये ना खूप वेळ जातो. सो घरी असल्यामुळे पॉसिबल होतं या सगळ्या गोष्टी. म्हणून मी आज कोथिंबीरची वडी बनवली खूप महिन्यानंतर. ही अशा पद्धतीने तुम्हाला वड्या करायला खाली तेल लावल्यामुळे हे चिटकणार नाही काढताना नंतर. तो आपल्या आळूच्या वड्या शिजलेल्या आहेत. तुम्ही बघता आता ह्याला थोडंसं थंड झाल्याच्या नंतर मी ह्याला काढणार आहे. सो हे थंड झाल्याच्या नंतर मी ह्याला काढणार आहे बाहेर आणि मग नंतर हळद. सो आपल्या वड्या तयार आहेत. आता ह्या वड्यांचं पिक्चर आहे ना मी व्हिडिओ आयुषूला पाठवते आणि मी आता ह्याच्यामध्ये वड्या फ्राय करते. तर आता आपण वड्या फ्राय करूयात. आणि इतकी छान कुरकुरीत वडी झाली आहे. मोनूला जस्ट जेवण वाढलंय. मोनू ही डाळ पी थोडीशी. हा काय हो इतकं बोरिंग झालंय ना आमच्या लोकांना दोघींना मोनूला आणि मला. आयुष पण तिकडे अजून येतोय फक्त
मूवी पण किती बघणार, कंटाळा आलाय. असं वाटतं कुठेतरी बाहेर जाऊ, पण आता सध्या तरी पॉसिबल नाही आहे कारण का सर्व काम आहे. सो अदिती येईल, ऐशू येईल. सो ऐश्वर्या आली आता, जस्ट बरं वाटलं. आणि म्हणून खूप वाट बघत होती की ऐशू कधी येते, ऐशू कधी येते. आणि ऐशू आली. गरम झाला नानू. म्हणून खायचे फ्रेंच फ्राईज. सो येताना ऐशूनी बटाटी घेऊन आली. हां आता बनवते आता. ऐशू जस्ट आली आता आणि बसली. येताना हे घेऊन आली. अरे पॅन्ट नव्हती दाखवायची ना. सो वाट घरामध्ये असेच पॅन्ट चालतात ना. मग काय आयशू नसेल ना घरामध्ये, पोरं नसेल तर जमतच नाही. एकटं एकटं वाटतं कारण का मी घरी येतं मग मी बोर होऊन जाते. हे लोक असल्याशिवाय मजाच नाही येत घरामध्ये. त्यांच्यासाठी मस्त फ्रेंच फ्राईज बनवले. गरमागरम फ्रेंच फ्राईज तयार आहे. आयशू मला भरवते. थोडं भरव, थोडं थोडं. सॉरी. बुंदीचा रायता बनवलाय. आयशू पण खाते आणि मला पण भरवते. आज रोज मी नेहमी मी भरवायची पहिले, आता आयशू मला भरवते आज. बस तू खा आता मला ते. बस खूप खाल्लं. लास्ट बाईट. हा आता मम्मी पण काही जेवणार नाही वाटत. एवढं काय काय खाल्लंय. लवकर. मोठं लाग बघितलं कशी त्रास देते. काय खुला तिचं सोमूसाठी. एवढा मोठा बाईट नाही खात मी तुझ्यावर का. एवढंच करते. हा आयशू का बघितलं. आणि म्हणून लावले हायवे मूवी. नाही बस बस लास्ट बाईट. हा बुंदी रायता बनवलाय. भूत आली भूत. मी लावलं भूत थोडं. आली. त्याच्यामध्ये आहे दही, चण्याचं पीठ. चांगला स्मेल आहे ना. घाण स्मेल असेल तर मी नाही लावलं. नाही दहीच आहे. दहीमध्ये नॅचरल मॉइश्चरायझर असते बाळा. लाव. मी तोंड धुवून येते. थांब. फेसवॉश नाही केलाय. आंघोळ तर जान्हवी कपूरचं काय वालेलं मध्ये आहे. बघा मम्मी कशी मस्त आमची केअर करते. आयशू मग खाऊन टाक. दहीच आहे. काय वाटतं मॉइश्चरायझर होतं ना मला मुलीचं इथे लावलंस. पागल वागल आहे काय म्हणू जरा. एकदा अरे लेसला लावलंय. मम्मीने तर नाकाला नाही लावलंय. मम्मी नाकालाच नाही हे काय झालं लावलंय. तसं होतं ना ड्राय झाल्याच्या नंतर. मला काय हमेशा दाखवणार. आणि आमची स्किन बघा एकदम चमचम 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 एकदम ग्लो करायला लागली. मी सगळं फायनली इथून नायगाववरून निघालो आहोत जायला शिफ्टिंगमध्ये. शिफ्टिंग चालली आमची. फायनली आम्ही शिफ्ट झालो. एवढं सामान घरामध्ये. शेवटी फायनली इथे आलो आणि खूप बरं वाटलं आम्हाला.